नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आजपासून या ठिकाणी जे आहेत अनुदानाचे एप्रिल, मे, जून, जुलै अशा 4 महिन्यांचे जे 6,000 रुपये या ठिकाणी वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र शासनामार्फत GR काढून यासंबंधी माहिती देण्यात आली. तर GR मध्ये काय माहिती आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करून बघूया. तर मित्रांनो, आपल्याजवळ संजय गांधी निराधार योजना अनुदान, त्याचबरोबर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना वेतन व वेतनोत्तर खर्चासाठी या ठिकाणी जे आहेत माहे, एप्रिल ते जुलै अशा 4 महिन्यांसाठी अनुदानांची या ठिकाणी वाटप करण्यास महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग यांच्या मार्फत जे 8 एप्रिल 2024 रोजीचा हा GR आहे. या GR अंतर्गत बघू शकता, सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 41,87,48,760 एवढं जे रुपये आहेत. त्याचबरोबर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 17,17,25,840 एवढी इतकी रक्कम जी आहे अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली. यामध्ये माहे, एप्रिल ते जुलै 2024 अशा 4 महिन्यांसाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले. वित्त विभागाने मंजूर केलेले अर्थसंकल्पीय तरतुदीतून या ठिकाणी वेतन उद्दिष्टांसाठी संजय गांधी निराधार योजना जिल्हा आस्थापनेसाठी या ठिकाणी 10,46,87,190 रुपये व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापनेसाठी 4,31,31,460 रुपये एवढे जे निधी आहे BIMS प्रणालीद्वारे या ठिकाणी वितरित केले आहे. सदरहून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत माहे, एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीकरता वेतन 1 या उद्दिष्टांसाठी या ठिकाणी शासन निर्णयासोबत देण्यात आलेल्या या ठिकाणी परिपत्रकामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये बघितलं तर एप्रिल ते माहे, एप्रिल ते जुलै अशा 4 महिन्यांसाठी अनुदानाचे वाटप असेल, ज्यामध्ये पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांचा समावेश आहे. या विभागांना कोणत्या विभागाला किती पैसे मिळाले ते या ठिकाणी बघितलं तर पुणे विभागाला 1,83,52,160, तर कोकण विभागाला 1,76,23,150, नाशिक विभागाला 2,04,0960, नागपूर विभागाला 1,67,91,070, अमरावती विभागाला 1,76,16,070, औरंगाबाद विभागाला म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागाला 1,39,03,780. एकूण बघितलं तर 10,46,87,190 एवढी रक्कम जी वितरित करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी माहे, एप्रिल ते जुलै 2024 करता या ठिकाणी वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी या ठिकाणी निधी जे आहे ते मंजूर करण्यात आलेले. त्यामध्ये पुणे असेल, कोकण असेल, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर अशा एकूण 6 विभागांना 42,93,00,000 4,29,31,460 एवढा जो निधी वितरित करण्यात आलेले आहे. असे बघितलं तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी जे आहे संजय गांधी निराधार योजनेसाठी आता अनुदानाची रक्कम वितरित झालेली आणि लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.